सातवा हप्ता जमा झाला आहे. लाडक्या ताईंनो, अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. सातवा हप्ता लाडक्या ताईंनो, सकाळी 8 वाजल्यापासून हप्ता चालू झालेला आहे. बऱ्याच ताईंचे मेसेज देखील आलेले आहेत. कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत आणि पुरावा. तुम्ही सगळेजण म्हणत असाल की सर याचा पुरावा काय, तर पुरावा देखील दाखवणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कोणत्या ताईला आज पैसे भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरण चालू झालंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण की बघा आपण ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी सत्य झाल्या आहेत. 24 तारखेला मी सांगितलं होतं बघा, 10 दिवसापूर्वी जाऊन व्हिडिओ बघा, त्यावेळेस सांगितलं होतं 24 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि पैसे यायला देखील सुरुवात झाली आहे. सकाळपासून बऱ्याच ताईंचे मला मेसेज देखील आलेले आहेत, कमेंट्स देखील आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला पुराव्या देखील दाखवणार आहे. सगळ्या ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे. सुरुवात करूया. बघा सगळ्यात पहिली गोष्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना पैसे मिळालेले आहेत, अशा कोणत्या महिलांना पैसे मिळालेत, कोणत्या महिलांना मिळाले नाहीयेत, काय नेमकं कारण आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. सगळ्या गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्हाला पैसे मिळालेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुम्हाला पैसे आलेत एकदा पट 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 कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि पैसे जरी आले नसतील काळजी करू नका, तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा, कारण की बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत, थोड्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत सगळ्याला पैसे येऊन जाणार आहेत, काळजी करू नका. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत. आणि पुरावा देखील तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच ताईंचे मेसेज येतात, बऱ्याच खोडकर दादांचे मेसेज येतात की सर तुम्ही चुकीचे फेक न्यूज दाखवत आहेत, चुकीच्या गोष्टी दाखवत आहेत. त्या ताईंसाठी, त्या दादांसाठी पुरावे देखील मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, या ठिकाणी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात तो क्षण आलेला आहे. लाडक्या ताईला पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. बघा 24 जानेवारी आज आहे, 24 जानेवारी आणि 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व ताईंना पैसे येणार आहेत अकाउंटला. काळजी करू नका. सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. बघा लक्षात घ्या, तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सगळ्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, गाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, पैसे आलेत का नाही ते सांगायचंय. आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्यात म्हणून सांगतोय. सगळ्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी पटपट एकदा तुमचं नाव आणि गाव सांगायचं आहे. चला या ठिकाणी बघूया. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट पुराव्या सहित दाखवतो. लाडक्या ताईंनो, बघा सगळ्यात पहिली गोष्ट पुराव्या सहित तुम्हाला दाखवत आहे. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी पहिली कमेंट तुम्ही वाचू शकता. 31 मिनिटापूर्वीची कमेंट आहे. अलका बाविस्कर या ताईंची ही कमेंट आहे. मला पण आता पैसे आले दादा. लक्षात घ्या, लाडक्या ताईची कमेंट आहे. दादा कोणत्या मुलाची कमेंट नाहीये, ताईची कमेंट आहे. ताईच्या अकाउंटवरून ही कमेंट आलेली आहे. अलका बाविस्कर या ताईनी कमेंट केलेली आहे, दादा मला पैसे आलेले आहेत. भरपूर सारे कमेंट आहेत, सगळ्या कमेंट तुम्हाला दाखवतो, टेन्शन घेऊ नका. चला पुढची कमेंट या ठिकाणी बघूया. आशा पालपुरे यांची कमेंट आहे, आले पैसे सर आज सकाळी. बघा दुसरी कमेंट देखील वाचू शकतात. तुमच्या समोर नाव देखील दिसत आहे, त्या ताईंचे नाव तुमच्या समोर दिसत आहेत. लक्षात घ्या. तिसरी कमेंट बघा, तिसऱ्या ताईंची ही कमेंट तुम्हाला सगळे मुलींच्या कमेंट का दाखवत आहे सुरुवातीला, कारण की मुलींचे कमेंट्स खरे असतात, सत्य असतात, त्या खोटे बोलत नाहीयेत. बाकीचे काय दादा काय करतात, चुकीच्या खोटे कमेंट्स टाकतात, पैसे आले म्हणून सांगतात. त्याच्यामुळे मी लक्षात घ्या, ताईंच्या कमेंट्स अगोदर वाचत आहे. लक्षात घ्या. पुढच्या ताईचा या ठिकाणी आहेत बघा, माधवी मेश्राम ताई म्हणत आहेत 1,500 रुपये आले आता चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. बघा जिल्हा देखील ताईंनी सांगून टाकलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ताई आहेत एकदा कमेंट मध्ये मला सांगायचंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ताई कुणी असतील एकदा लक्षात घ्या. नागपूर विभाग जो आहे नागपूर विभाग त्याच्यामधल्या चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामधल्या पैसे यायला सुरुवात झाले. सगळ्यांना लाडक्या ताईंना खूप आनंदाची बातमी आहे. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पैसे यायला सुरुवात झाली. हप्ता यायला सुरुवात झाली. 7वा हप्ता आलेला आहे. बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत. जिल्ह्यानुसार पैसे वितरण चालू झाले. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न. धुळे पैसे 24 तारखेला 1,500 रुपये आले. अशोक सर म्हणतात अशोक कोटकर या दादाची कमेंट आहे. 1 तासापूर्वीची ही कमेंट आहे. धुळेला पैसे आलेले बघा. चंद्रपूर जिल्ह्याला पैसे आले. जिल्ह्यानुसार वितरण बघा. चंद्रपूरला आलेले आहेत. एका ताईला चंद्रपूर जिल्ह्याचे आलेले आहेत. एका ताईंनी धुळेचे सांगितले. बघा ह्या 2 ताईचे अजून जिल्हे सांगितले नाही. त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला पैसे जर आले असतील तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय म्हणजे कशामुळे लक्षात या तुमच्या जिल्ह्यात बाकीच्या कोणी ताई असतील त्यांना पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये वितरण चालू झाले. चंद्रपूर धुळे जिल्हा 2 जिल्हे भेटलेले आहेत. या 2 जिल्ह्यामध्ये पैसे अकाउंटला आलेले आहेत. चला पुढच्या ताईंच्या कमेंट्स वाचूया. पुढच्या लाडक्या ताईंना पैसे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आले ते बघूया. चला पुढचा या ठिकाणी बघू शकतात सुजाता कदम ताईंची या ठिकाणी कमेंट तुमच्या समोर दिसत आहे. 1,500 रुपये आले. बघा ताईंचा फोटो पण आहे. अशा फोटो लावणाऱ्या ताई कधीच खोटं बोलणार नाहीत, चुकीचं बोलणार नाहीत. ताईंनी या ठिकाणी सुजाता कदम ताईंनी सांगितले 1,500 रुपये मला आलेले आहेत. ताई फक्त तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमचा जिल्हा सांगा म्हणजे बाकीच्या ताईंना पण फायदा होणार आहे. जिल्हा तुमचा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. पुढचा आहे आले सकाळी पूजा मॅडम बघा. पूजा या ठिकाणी पूजा M111 या ताईंनी देखील सांगितलेलं आहे आज सकाळी पैसे आलेले आहेत. बघा पुढचा आहे बघा शेख खलीम यांनी सांगितले मला आत्ताच पैसे आलेले आहेत. बघा मला आत्ताच पैसे आलेले आहेत यांनी पण सांगितले. बघा सकाळपासून वितरण चालू झाले. काही त्यांना रात्री पण आले असू शकतात अकाउंटला कारण की कालपासून त्यांनी सांगितलं होतं की पैसे येणार म्हणजे रात्री पण कोणाला पैसे पडले असतील. सकाळी पण काही त्यांना पैसे आलेत. 8 वाजता पण काही त्यांना पैसे आलेत. 9ला पण काही त्यांना पैसे आलेत. तर तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुढची कमेंट आम्हाला पैसे आले. अक्षय पाटील या ताईंनी पण अक्षय पाटील म्हणजे त्यांच्या कोणी ताईला पैसे आले असतील त्यांचं अकाउंट आहे त्यांना देखील पैसे आलेले आहेत. लक्षात घ्या लाडक्या दादांनी कमेंट केली म्हणजे त्यांच्या बहिणीला आले असतील, आईला आले असतील किंवा कुणाच्या पत्नीला आले असतील, कुणाला तरी आलेले आहेत. त्यांच्या कमेंट त्यांनी टाकलेले आहेत की सर आम्हाला पैसे आलेले आहेत. 1,500 आले सर. राहुल राठोड यांनी देखील सांगितले आम्हाला 1,500 रुपये आलेले आहेत. बघा सगळ्यांच्या कमेंट्स तुमच्या समोर दिसतात. पुरावे देखील तुमच्या समोर दिसते. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. चला भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत. भरपूर साऱ्या ताईंचे मेसेज आलेत. 1-2 ताईंचे मेसेज नाही आहेत. भरपूर हजारो ताईंचे मेसेज तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. चॅनलवर देखील बघू शकतात. व्हॉट्सअपला पण मला सकाळपासून मेसेज यायला सुरुवात झाली आहे. कॉल पण 4-5 ताईंचे फोन पण आले होते. दादा खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान स्वरूपाची माहिती देत असतात. तुमच्यामुळे आम्हाला खूप छान स्वरूपात मार्गदर्शन होतं. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला आपले हे व्हिडिओ असेच पाहायचे असतील मार्गदर्शन तुम्हाला आवडत असतील तर आपले हे चॅनल आहे युट्यूबचं चॅनल लाडक्या बहिणीचं स्पेशल चॅनल आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं. महाराष्ट्रातलं असं एकमेव असं मोठं चॅनल आहे जे की सत्य बातम्या सांगतं, खऱ्या बातम्या सांगतं आणि तुम्हाला मार्गदर्शन करतं. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. चला पुढच्या कमेंट्स बघूया. या ठिकाणी नेताजी म्हणत आहेत 1,500 रुपये आले. चंद्रपूर बघा चंद्रपूर गडचिरोली त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे नागपूर विभागात जास्त करून पैसे बघू शकतात. चंद्रपूरला आले. या ठिकाणी अगोदर गडचिरोली पण बघितलं होतं, धुळे पण बघितलं होतं. तर बघा लक्षात घ्या ताईला पैसे आलेले आहेत. पुढचा बघा उल्हासनगर में आए हैं 6:26 को स्टार्ट हुआ है. बघा उल्हासनगर म्हणजे तुम्हाला हा कुठला एरिया आहे मुंबई ठाणे पालघर हे जे एरिया आहेत उल्हासनगरचा तर त्या ठिकाणी पण पैसे यायला सुरुवात झाली. तर लक्षात घ्या कोणी ठाणे मुंबई पालघरच्या कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. रायगडच्या कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला पैसे आलेत का नाही. एकदा चला पुढचा प्रश्न. अनिकेत या ठिकाणी गप्पाट म्हणत आहेत की 9 वाजता आले 1,500 रुपये. बघा 1,500 रुपये आले या ठिकाणी असं सांगत आहेत. छान स्वरूपाचे या ठिकाणी आलेले बघा. त्यानंतर बघा
या ठिकाणी लक्ष्मण साळवे हे देखील म्हणतायत सर आलेले आहेत आम्हाला पैसे, म्हणजे तुम्ही बघू शकता भरपूर सारे असे मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. तुम्ही सगळे स्क्रीनशॉट वाचू शकतात, आपल्या चॅनलवर सगळीकडे आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला महत्वाची गोष्ट, तुम्हाला पैसे आलेत का नाही, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला पैसे आलेत का नाही ते सांगायचंय. कारण गोष्टी चेक करायला मी सगळ्यांच्या गोष्टी चेक करायला, त्याच्यामुळे कमेंट सगळ्यांच्या पाहिजेत मला. सगळ्यांच्या गोष्टी मी चेक करणार आहे, जिल्हा पण चेक करणार आहे आणि थोड्या वेळामध्ये एक 3 ते 4 घंट्यामध्ये परत एकदा व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये पुढची माहिती सांगणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.